नमस्कार. आपण दैवी गुणांचा अभ्यास करतोय. 10 श्लोक जरी वाचले असले तरी पहिल्या 2 श्लोकांचाच अभ्यास आपला चालला आहे. मागच्या वेळेस आपण मार्दवता आणि रीही लज्जा या 2 गुणांचा अभ्यास केला. माऊलींनी फार छान छान दृष्टांत देऊन आपल्याला दोन्ही गुण पटवले. दोन्ही गुणांचं आपण थोडंसं चिंतन केलं तर असं वाटतं की हे दोन्ही गुण भगवंतांनी आपल्याला देऊन पाठवलं आहे पृथ्वीवरती, म्हणजे मानवी देह दिला आहे. पण खरंच या 2 गुणांचा आपण आजूबाजूला आपल्याला दिसतं का? तसं कुठेच मार्दवता दिसत नाही. खरं तर देऊन पाठवलेला गुण आहे. मुळात प्रत्येकाजवळ ती मृदुता असावी. दिसण्यात, नजरेत, बोलण्यात, वागण्यात ही मृदुता आहेच. पण आज मात्र असं लक्षात येतं की आपण सगळे जणू काही हा गुण आपल्याजवळ होता तो विसरलो आहे. तीच गोष्ट ही म्हणजे लज्जा या शब्दाची. त्याही वेळेला माऊलींनी छान छान दृष्टांत दिले. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की क्षत्रिय आहे आणि सैन्यातून पळून आला आहे, तर त्याला जे काही वाटतं त्याला लज्जा म्हणायचं. आणि अशा प्रकारची म्हणजे आता कशाची लाजच वाटत नाही अशा प्रकारचं वर्तन आपल्याला दिसतं. त्यामुळे दोन्ही गुण भगवंतांनी आपल्याला देऊन पाठवले, पण ते 2 गुण आपण वापरतच नाही असं लक्षात आलं. असो, कालाय तस्मै नमः म्हणायचं आणि पुन्हा पुढल्या मार्गाला लागायचं. आज पुन्हा गुण पाहणार आहोत. म्हणजे 2ऱ्या श्लोकातला शेवटचा आहे. अभयम सत संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्यज्ञ स्वाध्याय तपाजवम अहिंसा सत्यमक्रोधस त्याग शांती परिश्रम दयाभूतेश्वर लुप्तम मार्दवम ह्रिय चापलम. त्यातला जो अचापलम असा शब्द आहे म्हणजे तो गुण आहे. त्या गुणाचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. भगवंतांनी आपल्याला असं म्हटलं की अचापलम. अचापलम ह्याचा अर्थ शरीराची आणि मनाची दोन्हीची अशी खंबीरता. मनही गंभीर करायचं आणि शरीरही खंबीर करायचं, त्याला अचापलम म्हणायचं. असं लक्षात आलं की अरे याचाच विचार समर्थांनी अचपळ मन माझे नावरे आवरिता. खरं तर मन कसं तर चंचल, पण मन स्थिर करणं हा अचापलम शब्दाचा अर्थ. आणि ते कशासाठी? तर जे काही आपण काम घेतलेलं आहे, लहान मोठं काही असू दे, आपण जे काही ठरवलं आहे विधायक चांगलं उत्तम असं जे काम आहे, त्या चांगल्या कामासाठी ठाण मांडणं, तन्मय होणं, काय वाटेल ते हो ते करायचंच आहे असं मनाने ठरवणं. त्याच्यासाठी लागणारी जी मनाची खंबीरता लागते किंवा शरीराची पण खंबीरता लागते, काय वाटेल तर त्रास होऊ दे पण करणार म्हणजे करणारच असं जे असतं त्याला अचापलम असं म्हणायचं. चांगल्या कामासाठी ठाण मांडणं म्हणतो तसं मी करणारच, काय जागरण होऊ दे, लवकर उठायला लागू दे, शरीराला त्रास होऊ दे, मनाला त्रास होऊ, पण करणारच, मागं घेणार नाही, अशा प्रकारची जी हिंमत दाखवणं आहे त्याला अचापलम असं म्हणायचं. म्हणजे खरंच कंटाळायचं नाही, दमायचं नाही, माघार घ्यायची नाही. काही वेळा अपयश आलं तरी ते अपयश बाजूला करायचं, पुन्हा प्रयत्न करायचा. अशा सगळ्या गोष्टी या अचापलम एका शब्दावर येतात. म्हणजे पटकन आठवण होते की देहावरती वारूळ तयार झालं पण रामनाम सोडलं नाही. तहान नाही, भूक नाही, काही नाही, वारूळ तयार झालं म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला असं जे आपण म्हणतो. 12 वर्षाचा मुलगा पण एवढं ते जाम सोडून टाकळीला येतो काय, आणि तिथे रामदर्शन झालं आणि रामासाठी काय वाटेल ते असं जे काही ठाण मांडलेलं आहे, त्याच्यासाठी जी 12 वर्ष साधना केली आहे, त्या गोदावरी आणि नंदिनीच्या काठावर असणारं ते गाव आणि एवढा 12 वर्षाचाच लहानसा मुलगा ज्या पद्धतीनं तो साधना करत होता, म्हणजे काय ते मंत्राचं पुरुषण करायचं, नाम घ्यायचं, त्या गोदावरीच्या गार थंड पाण्यामध्ये उभं राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लक्षात येतं की हे जे काही मनाची खंबीरता आणि शरीराला किती त्रास झाला तरी देखील तो सहन करण्याची हिंमत, या गोष्टी त्याच्याजवळ होत्या आणि म्हणूनच पुढे एवढं मोठं कार्य त्यांच्याकडून झालं असं आपल्याला दिसेल. खरंच आहे, असा निर्धार असणं याला अचापलम म्हणायचं. इतकी कार्यमग्नता आपण जे काही करणार आहोत त्याच्यामध्ये आपली असली पाहिजे. जगद्गुरू शंकराचार्यांच्या वेदांत सूत्रावर वाचस्पती मिश्र यांची एक भामती नावाची टीका आहे. सगळ्यांना कथा माहिती आहे, फक्त आठवण करून द्यायची आहे कथेची. म्हणजे मग आपल्याला तो जो निर्धार म्हणतोय
तो कसा असतो दोन्ही व्यक्तींच्या बाबतीत ते कळेल. ही जी मंडळ मिश्रांची पत्नी आहे तिचाही हा निर्धारच आहे की पतीच्या कार्यालय पतीची सेवा करणं असा तिचा निर्धार आहे, निश्चय आहे. त्यामुळे स्वतःचा तिने काहीच विचार केला नाही, फक्त पतीची सेवा केली. आणि आपल्याला दिसलं की त्यांच्याबद्दलची अशी एक कथा सांगतात की इतके ते मंडळ मिश्र लेखन वाचनामध्ये मग्न असतात की दुसरा विषयच त्यांना नसायचा, की आपला प्रपंच, पत्नी, घर दार काही नाही. अखंड वाचन लेखन ह्याच्यात ते मग्न असत. म्हणजे ते सगळं विसरून गेलेले होते. ते हिंदी गाणं आहे ना, सुबह हो या शाम कामही काम, तसं ते अखंड आपल्या कामामध्ये व्यस्त होते. बरं, ती जी पत्नी आहे ही पत्नीसुद्धा आपल्या पतीच्या या व्यग्रतेबद्दल किंचितही तिच्या मनामध्ये तक्रार नाही आहे. तिने तिची सेवा, पतीची सेवा हाच तिचा निर्धार आहे. त्यामुळे तत्परतेनं त्यांना हवं नको पाहणं हे काम ती करते आहे. पण एक दिवस असं झालं की अचानकपणानं वाऱ्यामुळे असेल त्या काळामध्ये समया निरांजन ह्याच्यावरतीच काम चालायचं, तर ती त्यांच्या त्या कामाच्या ठिकाणी लिखाण झालं होतं तिथे लावलेली समई विझली म्हणून ती परत लावायला गेली. आणि तेव्हा त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी आश्चर्याने त्यांना विचारलं की आपण कोण? स्वतःच्या पत्नीलाही ते विसरत आहेत, ती सगळं करते. बरं, 1-2 नाही 12-12 वर्ष तपश्चर्या चाललेली आहे, पण ते त्यांच्या कामात मग्न, ही तिच्या सेवेमध्ये मग्न, हिची तक्रार नाही, त्यांना स्मरण नाही, असं सगळं आहे. आणि मग अचानक विचारतात आणि मग लक्षात आलं की अरे ही कोण आहे? तर ती ह्या अचापलम या गुणामध्ये हे असं सगळं परिश्रम करायची तयारी हवी, सहनशीलता असायला हवी, काटकपणा असा सगळे गुण एकामध्ये असायला हवे, तरच हे अचापलम म्हणजे इतका निर्धार, इतकी निष्ठा, त्या कामाविषयी आपल्या मनात असणारा एक म्हणजे काम व्हायलाच पाहिजे असा जो काही निर्धार आहे त्यासाठी करत अशा गोष्टी इतकं निश्चयी मन असलं पाहिजे. म्हणजे मनाचा जो नेहमीचा गुण आहे चंचल, त्या चंचल गुणाला बाजूला केलं पाहिजे आणि निश्चयी मन केलं पाहिजे. कर्णाची आणि परशुरामाची कथा पण अशीच आहे की खरं तर आपण उत्तम सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी व्हायचं म्हणून धनुर्विद्येचा अभ्यास करायला हा कर्ण परशुरामकडे आला होता. लपवलं होतं की तो ब्राह्मणपुत्र क्षत्रिय आहे, हे क्षत्रियत्व त्यांनी लपवलं होतं. आणि मग कथा सगळ्यांना माहितीच आहे. कर्णा म्हणजे धनुर्विद्येचा अभ्यास झाला आणि परशुराम या कर्णाच्या मांडीवरती डोकं ठेवून विश्रांती घेत होते. आपले गुरु ज्यांनी आपल्याला धनुर्विद्येमध्ये एवढं सगळं शिकवलं आहे आणि साधंसुद्धा नाही, तर कर्णाची आंतरिक इच्छा होती की आपण सगळ्यात प्रवीण असलं पाहिजे, धनुर्विद्येत माझ्यासगळं कोणीच नाही, असा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि हाच शिकवू शकतो, हेच गुरु आपल्याला शिकवू शकतात. अशा निर्धाराने तो परशुरामांकडे आलेला आहे आणि परशुराम विश्रांती घेत आहेत. आणि मग एक कीटक या कर्णाच्या मांडीला कुरतडून काढतो आहे. त्याला वेदना होत आहेत, पण जराही त्या वेदना काही दाखवल्या नाही आहेत. रक्त वाहत आहे, पण त्या वेदना त्यांनी सहन केलेल्या आहेत. केवळ निर्धार, केवळ निश्चय, केवळ आपल्या सद्गुरूंबद्दल असणारा आदर असा सगळा आपल्याला दिसतो. एकूण आपल्या लक्षात येईल की हे आंतरिक बळ आहे. म्हणजे देहाला सहन करायला लागण्यासाठी मनाला बळकटी असायला हवी, असं मनाला आणि देहाला दोघांनाही बळकटी आणणारा हा गुण आहे. मनाच्या पण माऊलीने तर आपल्याला निरनिराळ्या ओव्यांमधून हे सगळं सांगितलं आहे, ते आपण पाहणारच आहोत. पण ही उदाहरणं दिली तर आपल्याला शब्दाचा अर्थ कळेल. गुरु गोविंद सिंगाचे 2 पुत्र लहान आहेत, पण या लहान मुलांनी म्हणजे बादशहांच्या तावडीमध्ये ही 2 मुलं सापडली आणि बादशहांनी त्यांना देहदंडाचं शासन केलं की एक तर मुसलमान व्हा, धर्म आमचा घ्या, नाहीतर जिवंत मारण्याचा आदेश दिला. आणि मग त्या दोघा मुलांच्या भोवती भिंत तयार होते, एक एक विटांची मांडणी होते आहे. प्रत्येक मांडणीच्या वेळेला त्या मुलाला विचारलं जात आहे, धर्म बदलताय, धर्मांतर करताय तर तुम्हाला जीवदान मिळेल. आणि मुलं प्रत्येक वेळेस सांगतात ते सिंहाचे छावे आहेत, त्यांनी जराही हिंमत केलं नाही, हिंमत हारले नाही, त्यांनी प्रत्येक वेळ उत्तर दिलं की नाही, कदापि नाही, आम्ही आमचा प्रिय धर्म सोडणार नाही, कदापि सोडणार नाही. आणि या 2 लहान मुलांनी मृत्यूला जवळ केलं आणि भिंतीमध्ये चिडल्याची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं होण्यासाठी लागणारी मनाची आणि शरीराची दोघांची हिंमत जी आहे ना त्याला अचापलम असं म्हटलं. आपण सावरकरांच्या सिनेमामध्ये हे दृश्य पाहिलं आहे की तरुण मुलं
ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठी काय काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी ही क्रांतिकारक तरुण मंडळी एकत्र आले आणि एकत्र आलेल्या तरुणांपैकी एक जण दुसऱ्याला म्हणाला, अरे तुझ्यासारख्याला काय जमणार आहे, हे काम वेगळ्याच लोकांचं असतं, तू काय करणार आहेस. याला मनस्वी राग आला आणि त्यांनी समोर असणारा कंदील लागले होता तिथे, त्या कंदिलाची तप्त झालेली कास होती ती अशी आपल्या 2 हातामध्ये धरली आणि जोपर्यंत तू सांगत नाही आहेस तोपर्यंत संबंध कातडी जळत होती, आतलं रक्त जळत होतं, पण त्यांनी तो हात जराही सोडला नाही. हा जो काही निर्धार त्यांनी दाखवला, हा निर्धार ज्यांनी मान्य करेपर्यंत, जो बोलणारा होता त्यांनी मान्य करेपर्यंत त्यांनी कात सोडली नाही. हे जे काही आहे मातृभूमीवरच्या प्रेमासाठी, धर्मावरच्या प्रेमासाठी दाखवलेली जी हिंमत आहे त्याला अचापलं म्हणायचं. काहीही करण्याची तयारी, हे मिळवायचं आहे आणि ते मिळवण्यासाठी जे काही करावं लागेल त्याची तयारी करणं याला अचापलं म्हणायचं. आत्मबलिदान असू दे, त्याच्यामध्ये पराक्रम आहे, सहिष्णुता आहे, सगळ्या आणि शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं सामर्थ्य याच्यासाठी आवश्यक आहे. आपण माऊलींच्या ओव्या पाहूया. 183, 84, 85 3च ओव्या माऊलींनी या अचापलम या गुणासाठी दिले. खरं तर या ओव्या जर आपण आधी वाचल्या असत्या तर आपल्याला या ओव्यांवरून असा अर्थ कळला नसता. आपण आता लक्षात घ्या की शरीर खंबीर पाहिजे, मन पण गंभीर पाहिजे, तरच हे अचापलम काय ते कळेल. एखाद्या चांगल्या आपण मनाने ठरवलेल्या कामासाठी सर्वस्व पणाला लावायचं, याला अचापलम असं म्हणायचं. माऊली आपल्याला दृष्टांत देणार आहेत. आता हा सगळा जो पारमार्थिक विचार आहे अशी उदाहरण दिली की समजा प्राणायामाचा अभ्यास केला तर प्राणायामाच्या अभ्यासाने कर्मेंद्रिय जी आपली ती शांत होतात आणि ध्यानाच्या अभ्यासाने ज्ञानेंद्रिय शांत होतात. ही सगळी 10च्या 10 इंद्रिय शांत करणं, मनाला शांत करणं, हे अचापलम या गुणामध्ये त्यांनी सांगितलं. आता त्याच्यासाठी माऊली 3 ओव्यांमध्ये आपल्याला काय सांगतात ते आपण पाहू. आता ह्या 3 ओव्यांचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल की सगळा निग्रह जो आहे तो निग्रह प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. 183व्या ओवीमध्ये माऊली म्हणाल, आता सूत्र तंतू तुटलिया, चेष्टाची ठाके साय खडिया, तैसी प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती. उदाहरण देत आहेत या अचापलमसाठी की कळसूत्री बाहुल्या असतात. त्या कळसूत्री बाहुल्यांना जो बांधलेला दोरा असतो त्या दोऱ्यांवरती त्यांचं खालचं सगळी हालचाल चालू असते. पण तो समजा दोरा तुटला तर त्या ज्या एकदम त्यांची हालचाल बंदच होऊन जाते, कारण दोरा सुटला तर ते हलणार कसं ना. तसं म्हणे आहे की प्राणायामाच्या द्वारा प्राण निरोध केल्यानं आपोआपच कर्मेंद्रियांचे व्यवहार बंद होतात. आता ही योगशास्त्रातली गोष्ट आहे की प्राणायामाच्या द्वारा कर्मेंद्रियाची सगळी कामं आपोआपच, त्यांचे व्यवहार आपोआपच, हातपाय हलणार नाही आहे, इकडे तिकडे डोळे उघडले जाणार नाही आहेत, काय ऐकायला जो प्राणायाम करतो आहे त्याला मग कानाने ऐकलं जाणार नाही आहे, डोळ्याने बघितलं जाणार नाही आहे, असे सगळे जे इंद्रियांचे व्यवहार आहेत ते व्यवहार सगळे बंद होतील. आता हे आपल्याला दिलाय कशाला तर अचापल्यम हा जो गुण आहे मनाचा पक्केपणा ह्याच्यासाठी दिलाय. मग मनाचा पक्केपणा होण्यासाठी आणि स्वाभाविक शरीराचा पण पक्केपणा होण्यासाठी आपल्याला प्राणायामाची जोड हवी. असं खरं म्हणजे 183व्या ओवीच्या अर्थावरून आपल्याला कळेल की आपली सगळी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय याच्यावर जर आपली स्वतःची सत्ता ठेवायची असेल तर आपल्याला त्याचा अभ्यास करायला हवा. तो प्राणायामाच्या सहाय्याने होईल असा त्याचा अर्थ. पुढल्या ओवीमध्ये आणि उदाहरण छान दिलं आहे की सूत्र जर दोरा जर तुटला तर त्यांची जशी हालचाल बंद होईल तसं प्राणायाम जर केला तर प्राणायामाच्या सहाय्याने कर्मेंद्रियांची हालचाल बंद होईल. की मावळली या दिन करू सरे किरणांचा पसरू तैसा मनोजये प्रचारू बुद्धींद्रियांचा. आता कर्मेंद्रियांबद्दल तर सांगितलं पण ज्ञानेंद्रियांचा पण विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणतात की सूर्य मावळला की आपापच सूर्याची जी किरण आहेत सरे किरणांचा पसरू, तर किरणांचा विस्तार सगळा नाहीसा होईल. सूर्यास्तच झालेला आहे त्यामुळे किरणांचा आता काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे किरणं पण सगळे आवरली जातीलच, नाहीशी होतीलच. तसं मनोजये प्रचारू बुद्धींद्रियांचा, तसं काय करायचं तर ध्यानाचा अभ्यास करून आपोआपच मनाचा निग्रह करायचा आणि ज्ञानेंद्रियांचे व्यवहार बंद करायचे. मगाशी मी असं म्हटलं की त्याच्या अभ्यासाने काय होईल तर आपल्याला आजूबाजूच्या गोष्टीचं भान राहणार नाही.
कसले आवाज येत आहेत, काय दिसत आहे, कोण काय करत आहे, इकडे काहीच होणार नाही. या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय प्राणायामाच्या आणि ध्यानाच्या अभ्यासानं पूर्णपणानं सीमित स्वरूपामध्ये आपल्यामध्ये राहतील. ते स्वतः दुसरं काही करायला जाणारच नाही. अशा प्रकारचा पहिल्या 83-84 ओळीमध्ये माऊलींच्या सांगण्याचा अर्थ की हे अचापल्य म्हणजे असा जो मनाचा पक्केपणा यायला पाहिजे, देहाचा पण पक्केपणा यायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला 10 इंद्रिय ताब्यात घ्यायला पाहिजे. आणि 10 इंद्रिय ताब्यात घेण्यासाठी आपल्याला प्राणायाम आणि ध्यान याचा विचार करायला हवा. या दोघांच्या साह्यानं ही 10च्या 10 इंद्रिय आपल्याला ताब्यात घेता येते. एवं मन पवन नियमे होती 10 इंद्रिये अक्षमे ते अचापल्य वर्मे येणे होय. आणि मग तिसऱ्या ओवीमध्ये अचापल्य म्हणजे काय, तर या दोन ओव्यांचाच अभ्यास झाला म्हणजे प्राणायामाचा आणि ध्यानाचा अभ्यास आपल्याला साधला तर काय होईल, मन पवन नियमे आपलं मन आणि आपले प्राण यांचं जे काही ध्यान आहे म्हणजे आता ध्यान आणि प्राणायामाचा अभ्यास आहे, या दोघांच्या यांनी त्याचं नियमन होईल. आणि मग ही जी काही 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांच्या या सगळ्यांचं जे कार्य आहे ते स्वाभाविकच ते शांत होईल. म्हणजे ते काही करणार नाहीत म्हणजे अचापल्य त्यांची करण्याची जी क्षमता आहे ती वाढवायची. आता दिसेल असं की ती काही करणार नाही आहे. ध्यानाच्या आणि प्राणायामाच्या अभ्यासानं इकडे तिकडे धावणार नाही आहेत इंद्रिय आपली. ती काय करणार आहेत, तर एका जागी स्थिर राहणार आहे की ज्याचा उपयोग आपल्याला मनाच्या गंभीरपणाशी आणि शरीराच्या खंबीरपणाशी व्हायचा आहे. यासाठी 3 ओव्यातून माऊलीने आपल्याला हा अचापल्य गुण काय आहे तो सांगितला. आता जसं म्हटलं की काय करायला हवं, तो वारूळ तयार होईपर्यंत तपश्चर्या, त्याला अचापल्य म्हणायचं. किंवा मांडी पोखरली जाते तरी हो की चूक केलं नाही, याला अचापल्य म्हणायचं. किंवा तापलेल्या कंदिलाची काच अशी घट्ट धरून ठेवली आहे, निर्धार केलेला आहे, त्याला अचापल्य म्हणायचं. म्हणजे दिसायला आपल्याला प्राणायाम आणि ध्यानाचा अभ्यास असला तरी आपण जे काही करतो आहोत, जे काही आपला निर्धार ज्या कामासाठी आहे त्या काम करताना येणाऱ्या ज्या सगळ्या अडचणी आहेत ज्ञानेंद्रियाच्या कर्मेंद्रियाच्या त्या बाजूला करायच्या आहेत, मनाच्या त्याही बाजूला करायच्या आहेत, असा त्याचा अर्थ. माऊलींच्या 3 ओव्यांच्या साह्याने आपण थोडा आणखीन विचार करूया. कारण आपला अनुभव वेगळा असतो. आपलं मन चंचल आहे आणि असं चंचल म्हणजे मनाचं तर वर्णन करतातच की वाऱ्यापेक्षा चंचल आहे, अगदी काय म्हणायचं पाऱ्यापेक्षा ते अस्थिर आहे, ते धरताच येत नाही आपल्याला, असंही मन आहे. नेहमीचा आपला अनुभव पण असतो. बऱ्याचदा म्हणजे दुसऱ्यांच्याबद्दल बोलायला आपल्याला चांगलं असतं की विद्यार्थी अभ्यास करतात म्हणजे पुस्तक असतं समोर, परंतु मनात काहीतरी विचार असतो. इतकं कशाला, आजी जॉब करत असते, हातात माळ असते, परंतु मनात कदाचित दुसरा विचार असतो. आणखीन इतकंच कशाला, आपण अगदी ओट्याजवळ उभ्या आहोत आणि थोड्याच वेळामध्ये दूध वरती येणार आहे, त्यामुळे इथून जायचं नाही, बंद करायचं गॅस आणिच जायचं असं ठरवून उभे राहतो, पण मनात काहीतरी दुसरं असतं आणि समोर उभारून सुद्धा दूध उतू जातं. असा अनेक अनुभव आपल्याजवळ आहे. त्यामुळे ते चंचल मन किंवा पाऱ्यासारखं मन असा अनुभव आपण सारखाच घेतो. याला समर्थाने एक शब्द वापरला आहे की हे जे असं मन आहे म्हणजे मन कुठलं तरी आहे आणि आपलं शरीर दुसरं काम करतं किंवा मन खरं करायला हवं काम, तिकडे लक्ष नाही आहे, असं जे आहे त्याला समर्थाने शब्द वापरला आहे दुश्चित्तपण. की असं दुश्चित्त आहे, जे करायला हवं तिथे मन नाही जात, भर तिकडेच जातं आणि त्या दुश्चित्तपणाचं नुकसान काय होतं ते आपल्याला माहिती आहे. समर्थाने दुश्चित्तपणे कार्य नासे असं म्हटलेलं आहे. चित्त जर दुश्चित्त असेल, गडबडलं असेल तर कार्य नासे. दुश्चित्तपणे चिंता असेल, आणखीन काळजा वाढतात. दुश्चित्तपणे स्मरण नसे, काहीच लक्षात राहत नाही, क्षण एक पाहतो, काही लक्ष इकडे तिकडे म्हणजे गडबडच होऊन जाते. चित्त ज्याचं दुश्चित्त आहे तो कुठलंच काम नीटपणानं करू शकत नाही. असं आहे की दुश्चित्त बैसलाची दिसे परी तो पैसेची नसे. म्हणजे तो असं दिसतो पण तो मनाने दिसेकडेच असतो ना, त्यामुळे तो तिथे बसलेला असला तरी तो तिथे नसतोच. म्हणजे तो असं त्याची नसे, कुठेतरी भलतीकडेच असतो. शरीराने बसलेला असला तरी मनाने तो कुठेच असतो. असं या दुश्चित्त माणसाचं वर्णन समर्थांनी केलं आहे. त्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की हे अचापल्य हे किती आपल्यापासून कोसं दूर आहे. अशी स्थिरता मनाला विचाराला येणं ही फार मोठी कठीण वाटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून मग हे स्वैरपण, हे चंचलपण, हे दुश्चित्तपण याला आपल्याला स्थिर करायचं आहे, याला आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे, नियंत्रित करायचं आहे.
अगदी एखादं चांगलं काम त्याच्याकडून करून घ्यायचं आहे आणि ते चांगलं काम करण्यासाठी आपल्याला ते दुश्चित्तपणा घालवून टाकायचं आहे, त्याला अचापलम असं म्हणायचं. म्हणजे मनाची जी चंचलता आहे सारखं टू बी नॉट टू बी, हे करू का ते करू, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, अशा आपल्या अनेक दोलायमान अशा गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी बाजूला करून एका गोष्टीवर मन स्थिर करायचं, हेच काम करायचं आहे, अशा पद्धतीने जायचं. व्यवहारात तर नेहमीसाठी ही गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी. पण आध्यात्मिक क्षेत्राचा विचार केला तरी देखील अशी दोलायमान स्थितीच बरोबर नाही. हे पण करावंसं वाटतंय, ते पण करावंसं वाटतंय, ते पण करावंसं वाटतंय, कुठेच स्थैर्य नाही, असं चालत नाही. आपल्याला जे करायचं आहे काही कुठल्याही क्षेत्रामध्ये, भक्ती, ज्ञान, तप, जे काही आपण पूजा अर्चा जे काही करणार आहोत ते सगळं जर साधायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्थिरता असायला हवी. विचाराला, मनाला, कृतीला नियमितता, स्थिरता या गोष्टीची अतिशय आवश्यकता आहे, तर ते आपल्याला मिळू शकेल. जीवनात असं ध्येय असायला हवं, काहीतरी मला करायचं आहे, काहीतरी मला मिळवायचं आहे, त्याची जिद्द असायला पाहिजे, काहीतरी महत्त्वाकांक्षा असायला पाहिजे. असा जो आपण दृढ निश्चयी असतो ना तरच आपलं मन स्थिर होईल. करायचंच आहे असं ठरवलं तर आपण स्थिरादी करू, मग आपल्याला खरोखरच शरीराला त्रास होत नाही. अगदी काही होत नाही, आपण कितीही वेळ काम करू शकतो असं आपल्याला अनुभवायला येतच. आवडीच्या कामामध्ये आपण काही जमत नाही, तर ते असं आवडीचं काम मनाला करायला सांगायचं, कशात तरी मनाला चांगल्या आवडीच्या कामामध्ये गुंतवायचं, म्हणजे मग ते मन स्थिर होईल. ती एकदा एकाग्रता आपल्याला साधली की मग जे काही ध्येय आपल्याला गाठायचं आहे त्या ध्येयापर्यंत आपल्याला जाता येईल. त्या धनुर्धारी, सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन बनला, त्याला असं होतंच ना की त्याला तो पक्षाचा डोळाच बरोबर दिसला ना, आजूबाजूचं दुसरं काही दिसतं, जे आपल्याला करायचं आहे तेच दिसलं पाहिजे ना, तेव्हा तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी झाला. असं आपल्याला करायचं आहे. आपण वाचतो, ऐकतो, समजतं आपल्याला, परंतु त्याचा विचार आपण आपल्याशी करायला गेलो की तितकी निष्ठा, तितकं निश्चय असं सगळं आपल्याला नसतं, कमी पडतं. आणि मग आपल्या लक्षात येतं की 100% यश का मिळालं नाही, तर इतकी निष्ठा, इतका निर्धार आपला असत नाही. तो या अचापल्यम या गुण आपल्याला देऊन पाठवला आहे भगवंतानी, तर तो गुण जर आपण ठरवला आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर तेही आपल्याला साधेल. भगवद्गीतेमध्ये म्हणजे आता ह्या दैवी गुणसंपत्तीमध्ये हा गुण आलाच आहे, पण तत्पूर्वी आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिले. त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणे सुद्धा बुद्धीला ताब्यात ठेवणं किंवा मनाला स्थिर ठेवणं, असंच त्या स्थितप्रज्ञाची व्याख्या करताना भगवंतांनी सांगितलं आहे. कोण स्थितप्रज्ञ? तर जो मनाला, बुद्धीला असा ताब्यात ठेवू शकतो, ज्याला असं सुखानं हुरळून जाणं, दुःखानं उद्विग्न होणं असं त्याचं काही होत नाही, असा सगळा विचार आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहताना केल्या. तेच ह्या अचापल्यमध्ये आपल्याला दिसेल. कुठल्याही गोष्टीचा हर्ष पण नाही, विषाद पण नाही, असा म्हणजे काही मिळवायचं आसक्ती पण नाही, असा जो कोणी आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं, असं भगवंतांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे ऋषीमुनींचं, संतांचं हे जे जीवन आहे त्यांनी आपल्याला या अशा आदर्श जीवनाची घडी घालून दिली. कसं असायला हवं तर असं असायला हवं असं आपल्याला सांगितलं आहे. आता दुर्दैवाने आपल्याला जुनीच उदाहरणं द्यावी लागतात. आज आपल्याला सगळीकडे चंचलता दिसून येते, स्वार्थासाठी काहीही असं आज आपल्याला भोवताली दिसतं. बाह्यरूप सजवण्याकडे सगळी शक्ती खर्च होते. आत नसलं तरी चालतं, चांगलं पॅकिंग चांगलं असलं पाहिजे, आतली वस्तू कशी असली तरी फार नाही, असं सगळं आपल्याला बाह्य गोष्टींचं हे झालेलं आहे. ते चांगलं दिसणं, त्यालाच प्राधान्य दिलं जात आहे, असं घडतं आहे. त्यामुळे मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सगळ्यांना अशा चांगल्या कामाला लावायचं आणि त्याच्यातून जे काही एकाग्रता, निश्चय, निर्धार अशा सगळ्या गोष्टी करायच्या, इथपर्यंत आपण पोहोचतच नाही असं लक्षात येतं. म्हणून मग खरं तर असं आहे की त्यामुळे आपण अस्थिर आहोत. जर का अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर आपलं जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने चांगलं होईल, पण आपण तसं करत नाही. आपल्याला वरवरच्या सगळ्या गोष्टी लागतात, इतका निर्धार, इतकी निष्ठा आजपर्यंत नसते. समर्थांनी या चंचलपणाबद्दल म्हणताना, अरे जो चंचळ असं घ्यायलं तो सहजाचीच चळेल, जो निश्चयाशी भजेल तो निश्चयशी, असं आपल्याला सांगितलंच आहे. त्याचा निर्धार पाहिजे, निश्चय पाहिजे की त्याला मिळेलच, पण जो चंचळाशी घ्यायलं तो सहजाचीच चळेल, तो मात्र
काही यशस्वी होणार नाही असं सांगितलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि निश्चय कसा करावा, स्थिरता कशी असावी त्याला, हे आपल्या लक्षात येईल. त्या गंगा पृथ्वीवर आणताना 1-2 नाही किती पिढ्या काम केलं. अशा त्या तपश्चर्याच्या बळानेच ती गंगा पृथ्वीवर आणली गेली. त्या सगळ्या पुत्रांचा निर्धार किती होता, किती यश मिळेल, केव्हा मिळेल, काही नाही, पण ते करायचं म्हणजे करायचं असा जो दृढ निश्चय या सगळ्या राजांनी केला. आणि आपली पणाला लावली सगळी शक्ती. कायम तेच एक धारण, चित्तात ते धारणच केलेलं होतं की पृथ्वीवरती गंगा आली पाहिजे. आणि त्यासाठी ती जी काही निर्भयता त्यांना होती, काही सहन करायला लागू देत करण्याची ताकद होती, त्या सगळ्या पुत्रांचा विचार केला. तर असं अखंड पिढ्यानपिढ्या कार्यमग्न होऊन तेव्हा मग आपलं चित्त, आपली बुद्धी सगळी कामाला लागतात आणि यश मिळतंच मिळतं. पण या सगळ्यांना बुद्धीला, मनाला, इंद्रियांना ताब्यात ठेवता आलं पाहिजे. खरं तर हे साधलं तर डोंगरावडी कामं होतील, पण हे सगळं साधणं ही फार अवघड गोष्ट आहे. म्हणून या अचापलम या दैवी गुणाचा आपल्याला सारखी आठवण ठेवली पाहिजे की तो गुण आपल्याचा आहे. आपण ठरवलं, निर्धाराने करायचं तर आपल्याला जमणार आहे, कारण भगवंतानी तो गुण आपल्याला देऊन पाठवलेला आहे. योगशास्त्रामध्ये आसनजय असा एक शब्द वापरतात. आसनजय याचा अर्थ एकाच स्थितीमध्ये अधिकाधिक काळ थांबणं. म्हणजे अगदी 3 तास मांडी घालून बसलं की मांडी मोडायचीच नाही, त्याला आसनजय असं म्हणतात. आणि हल्ली तर आपला अनुभव असा आहे की कुठेही आपण 4 माणसांच्या कार्यक्रमात गेलो की आपण विचारतो, अहो खुर्च्यांची व्यवस्था असेल ना, झोपायला कॉट असेल ना. हे का, तर आमचं शरीर आमच्या किंवा देह आमच्या स्वाधीन नाही आहे. आम्हाला दुसरी काहीतरी मदत घेतल्याशिवाय आमच्या शरीराची हालचाल नीट होऊ शकत नाही आहे, असं होत आहे. आता या आसनजय यासाठी योग्य वयामध्ये योग्य पद्धतीनं आपल्या देहाला जर आपण चांगलं बळकट केलं तर हा आसनजय आपल्याला प्राप्त होऊ शकेल. नाही याच्यातला काही भाग नाही. शरीराचं जाऊ दे, कारण असं आहे की शरीर वय वाढलं की कदाचित ते शेवटी यंत्र आहे, त्यामुळे ते आपल्याला इतक्या 100% यश देईलच असं नाही. पण मनाचं तसं नाही आहे. त्या मनाला स्थिर राहायला काय हरकत आहे. मनाला एखादा विषय दिला तर त्या विषयाशी तो स्थिर राहील, तिथेच राहील, इकडे तिकडे जाणार नाही, असा अभ्यास करायला काय हरकत आहे. पण तेही आपलं घडत नाही. त्याचाही खरं म्हणजे मनाला एका जागी स्थिर करण्याचा अभ्यास करायला होतो. म्हणजे आता आपण म्हटलं तसं की शरीराच्या स्थिरतेकरता आसनांचा अभ्यास करावा. यापूर्वी आपण पाहिलं की इंद्रिय ताब्यात येण्यासाठी आपल्याला जसं आधीच्या ओव्यांमध्ये प्राणायामाचा आणि ध्यानाचा आपण विचार केला, तसं आता आपल्याला जर का शरीराची स्थिरता यायला हवी असेल तर आसनांचा अभ्यास करायला हवा. मनाची स्थिरता यायला हवी असेल तर वैराग्याचा अभ्यास करायला हवा. तर आपलं हे शरीर आणि मन या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थाने हे जे अचापल्यम हा जो भगवंतानी गुण दिला आहे त्या गुणाचा उपयोग आपण करतो आहे असं होईल. आणि हे प्रयत्नाने मिळवणं शक्य आहे. म्हणजे आहेच ते आपल्याला पुन्हा त्याचा उपयोग करून घेणं शक्य आहे. फक्त निष्ठा त्याला पाहिजे, आपली श्रद्धा पाहिजे, आपली क्षमता वाढवता आली पाहिजे. हे सगळं त्या आपल्या निष्ठेवर अवलंबून आहे असं त्याचा अर्थ. अशा पद्धतीने 2 श्लोकांमधल्या गुणांचा आपण अभ्यास केला. आज आता 3ऱ्या श्लोकाकडे आपण जाणार. तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवंती संपदन दैवी अभिजातस्य भारत. भगवंत भारताला म्हणजे अर्जुनाला आता ह्या ओळीमध्ये आणखीन पुढल्या गुणांचा गुणांची यादीच देतोय. तेज क्षमा धृती शौचम. तेज क्षमा धृती म्हणजे धैर्य, शौच म्हणजे शुद्धता, पावित्र्य, अद्रोह म्हणजे कुणाहीबद्दल द्वेष न वाटणं, कुणाहीबद्दल शत्रुत्व न वाटणं, शत्रुत्वाची भावनाच नाही कोणाहीबद्दल, सगळे मित्रच, याला म्हणायचं अद्रोह. न अतिमानता. न अतिमानता म्हणजे आपला जो मोठेपणा, आपला जो अभिमान असतो त्या अभिमानाचा पूर्णपणानं अभाव, की काहीच नाही, स्वतःबद्दलचा असा अहंकार, अभिमान नसणं, त्याला न अतिमानिता असं म्हटलं. आता ही पुन्हा जी आधी सांगितली ती सगळी दैवी गुणांचीच आहे. हे दैवी गुण देवाने आपल्याला देऊन पाठवलेले आहेत असं भगवंत अर्जुना सांगतोय, ते तू जाण. आता या एकेका गुणासाठी माऊलींनी आपल्याला पटवून देण्यासाठी अनेक दृष्टांत दिले. नुसता पहिला जो तेज, हा तेज जो गुण आहे
म्हणजे आपल्याला तेज देऊनच पाठवलंय भगवंतानी, असं तो भगवंत सांगतोय. पाहूया आपण आपल्याला खरंच काय तेज म्हणजे काय दिलं आहे. तर नरदेह देऊन आपल्याला पाठवलं भगवंतानी, तेव्हा तेज देऊनच पाठवलंय. आता हे तेज म्हणजे काय, आधी आपण माऊलींच्या ओव्या बघू आणि मग त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करू. माऊलींनी 5 ओव्या या एका तेज या गुणासाठी दिले. माऊली म्हणतात, आता ईश्वर प्राप्ती लागे, प्रवर्तता ज्ञान मार्गी, दिवसेयाची अंगी उणीव नोहे. ते म्हणतात की ईश्वर प्राप्ती लागे म्हणजे ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी. नरदेहामध्ये ईश्वराची प्राप्ती होणार आपण अनेकदा पाहिलं आहे. आता 16व्या अध्यायापर्यंत आलो आहे. त्या 84 लक्ष योनीच्या जीवांना ईश्वर प्राप्ती वगैरे काही नाही आहे. सगळे नरदेह सोडून बाकी सगळे जे काही जीव आहेत ते बिचारे आहार शय्या भय मैथुनांच्या एवढ्या मर्यादित गोष्टीसाठी आहेत. आपण मात्र मोक्षाच्या वाटचाल करू शकतोय. आपण मात्र जन्ममृत्यूच्या चक्राच्या फेऱ्यातून सुटू शकतोय. ईश्वर प्राप्तीचा जो ज्ञानाचा मार्ग आहे किंवा काही योगाचा मार्ग आहे त्या मार्गाने आपण त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकतोय. या सगळ्याचा विचार केला तर ईश्वर प्राप्ती करता हा जो काही ज्ञानमार्गी किंवा काय योगमार्ग याच्याकडे हे प्रवृत्त होत असताना प्रवर्तता ज्ञानमार्गी तो कठीण आहे, स्वाभाविकच आहे. ईश्वराकडे जाण्याचा जो हा मार्ग आहे तो कठीण आहे. दिवसेयाची अंगी उणीव नव्हे, पण त्याचं जे काठिण्य आहे तो जो कठीण मार्ग आहे तरी देखील त्या कठीण मार्गाने त्या ईश्वर प्राप्तीपर्यंत त्या फळापर्यंत पोचण्यासाठी जे काही धैर्य लागतं, जी काही सहनशक्ती लागते त्याची जराही उणीव नाही आहे. उणीव नोहे, ते जे मिळवण्यासाठी लागणारं धैर्य आहे, दिवसेयाची अंगी उणीव नोहे, तर त्याची धैर्याची उणीव नाही, त्याला तेज म्हणायचं. तेज याचा अर्थ काय, तर ईश्वर प्राप्तीसाठी आपल्याला जे जे काही करावं लागतं त्या ज्ञानमार्गाने का योगमार्गाने ज्या मार्गाने ईश्वरापर्यंत पोचायचं आहे तो कठीण जरी मार्ग असला तरी देखील त्याच्यासाठी लागणारं जे धैर्य आहे ते धैर्य असणं किंवा त्याची जराही उणीव नसणं त्याला तेज म्हणायचं. म्हणजे हा तर अगदी माणूस म्हणून जन्माला आलोय तर तुला ईश्वर प्राप्ती होऊ शकतेच अशी एक खात्रीच भगवंतानी या 186 ओवीत आपल्याला दिली माऊलींच्या रूपाने, की तिथपर्यंत जाता येईल आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुझ्याजवळ आहेतच. बँक बॅलन्स असा आहे की तू जाऊ शकतोसच तिथपर्यंत, काळजीच करायचं कारण नाही, कारण ते तुला देऊन पाठवलेलं आहे. त्याला तेज म्हणायचं. आपल्याजवळ ते तेज भगवंताने दिलं आहे की ज्या ठिकाणी ईश्वरप्राप्ती आपल्याला होणार आहे तिथपर्यंत पोचायला लागणारी जी काही काठिण्य आहे, मार्ग कठीण आहे, काट आहे कुठेचं भरले तव ध्येयपंथी असं आहे, पण ते ध्येय आहे. आणि असं जरी कठीण मार्ग असला तरी देखील त्या कठीण मार्गाने ईश्वर प्राप्तीचं फलप्राप्ती होईपर्यंत तुला जाता येईल, कारण ते त्या मार्गामध्ये जाण्यासाठी लागणारी जी काही गोष्ट आहे, जे काही धैर्य आहे ते सगळं तेज नावाचं तुझ्याजवळ आहे. खुश झालं म्हणजे आपल्याला वाटलं अरे हो असं आहे होय, काही वेळवावेळेस इथे देऊनच पाठवलेलं आहे. पुढे म्हणतात, वोखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे, परी प्राणेश्वरोद्देशे न गणीची सती. आणखीन तेजाची व्याख्या सांगितली. हे तर तेच सांगितलंच की ईश्वरप्राप्तीसाठी कितीही कठीण मार्ग असला तरी त्या मार्गामधल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी लागणारं जे धैर्य आहे ते धैर्य म्हणजे तेज. आता या ओवीत सांगतात, मरणासारखं वाईट काहीच नाही. वोखटही मरणा ऐसे, मरणासारखं वाईट काहीच नाही. तेही आले अग्निप्रवेश, पण ते स्वतःहून म्हणजे मरण आलेलं नाही आहे, स्वतःहून हा देह अग्निप्रवेश केला आहे. माऊलींच्या काळामध्ये स्त्रिया पतीबरोबरच म्हणजे नवऱ्याचं अखंड सानिध्य लाभावं पतीचं म्हणून त्याच्या बरोबर चितेमध्ये अग्निप्रवेश करत असतात. अशा सतीच्या बद्दल सती प्रथा त्या काळामध्ये होती, त्याचा उल्लेख माऊली करतायत की वोखटही मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेश आहे. म्हणजे खरा मृत्यू वोखटा वाईट आहे, परंतु जिवंतपणीच अग्निप्रवेश करणं त्याच्यासाठी जे बळ लागतं त्याला तेज म्हणायचं. आता ती सतीची याचा अर्थ कोणी असा चुकीचा लावू नये की माऊलींना ही सतीची प्रथा मान्य होते. आपल्याला विचार करायचा आहे तेजाचा. त्याला लागणारी जी हिंमत आहे, त्याला लागणार जे धैर्य आहे
त्या धैर्याला तेज म्हटलेलं आहे. तर तेज शब्दाचा अर्थ कळण्यासाठी माऊली या समाजातल्या प्रथेचा उपयोग करतात की त्या पतिराजाचं अखंड सानिध्य लाभावं आणि मग त्यांनी देह टाकला की त्याच्या चितेमध्ये ह्या पत्नीनं पण देह टाकावा. जिवंतपणानं स्वतःहून अग्निप्रवेश करण्याचं हे जे काही धैर्य आहे ते जे काही आहे त्याच्यासाठी तेज आहे. त्याला जी हिंमत लागते त्याला तेज असं म्हटलेलं आहे. तैसे आत्मनाथाची या आधी लावूनी विषयाची बाधी धावो आवडे पाणधी शून्याची. आणखीन उदाहरण देतात. ते म्हणतात की आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला हवी असते. म्हणजे जो मुमुक्षु आहे, बद्धाचं सोडून देऊया, जो मुमुक्षु आहे त्याला मोक्ष साधना करायची, मोक्ष मिळवायचा आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी अशी ज्याची इच्छा आहे, हा काय करतो तर लावूनी विषयाची बाधी, सगळे विषय जे आहेत त्याचा विषयांचा त्याग करतो. त्याचं हे हवं आहे ते हवं आहे आसक्ती काही नाही आहे. अशा प्रकारच्या सगळ्या विषयांचा त्याग त्यांनी करून सगळा जो काही प्राणांचा निरोध केलेला आहे, सगळ्या अवरुंद धावो आवडे पाणधी शून्याची आहे. म्हणजे अगदी शून्य समाधीसारखं कठीण साधन त्यांनी मार्गक्रमण केलेलं, अशी प्रगती केलेली आहे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी जे काही प्रगती साधक करतो आहे त्या साधकाबद्दल ते सांगतायत. त्याच्यासाठी लागणारी जी हिंमत असते त्याला तेज म्हणायचं. ही काही साधी गोष्ट नाही आहे. सगळी इंद्रिय आवरायचे आहेत, पंचप्राण आवरायचे आहेत आणि पुन्हा सगळ्या विषयांपासून पूर्णपणाने स्वतःला बाजूला ठेवायचं आहे. याच्यासाठी लागणारी जे काही धैर्य आहे, हिंमत आहे त्याला तेज म्हणायचं. तेजाची व्याख्या माऊली करतात. या सगळ्यांना असामान्य लोकांसाठीच्या गुण आहे असं आपल्याला वाटेल. पण परत लक्षात घ्यायचं की भगवंतानी नरदेहाला देऊन पाठवलेले गुण आहेत, त्यामुळे तेज आपल्याला पण दिले आहे. हे तेज किती काम करू शकतं तर अशा पद्धतीने काम करू निर्धार केला. आता हे तेज कसं आहे ते आपल्याला त्यांनी सांगितलं. पुढे म्हणतात न ठाके निषेधू आड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे. म्हणजे असं की हा जो मुमुक्षु आहे किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे याला कशाचं विधी निषेधाचं भान नाही आहे. न ठाके निषेधू आड न पडे विधीची भीड, अशी काही महासिद्धीची प्राप्ती त्याला होणार आहे. आणि त्या महासिद्धीची प्राप्त झाली की त्याला ह्या बाकी सगळ्याचं काय कौतुक राहिलं आहे. त्यामुळे विधी निषेध वगैरे काही नाही आहे, त्याचं भान त्याला नाही. त्याचं सगळं महासिद्धी त्याला लाभणार आहे. नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे. पण अशा महासिद्धी त्याला प्राप्त झाली असली तरी त्याचंही त्याला कौतुक राहत नाही बरं का. कारण ते मिळवण्यासाठी त्यांनी हे केलेलं नसतं. लगेच त्याच्यात त्यांनी दाखवून दिलं की विधी निषेध नाही बरोबर आहे, पण महासिद्धीची प्राप्त झाली तर ह्या महासिद्धी मला मिळालेत याचाही काही त्याला अहंकार नाही, त्याचंही त्याला काही कौतुक नाही आहे. त्याला तेज म्हणायचं. माझ्यामुळे हे झालं, हे मी केलं, मलाच करता आलं वगैरे वगैरे काही नाही. अशा प्रकारचं इतका अहंकार अभिमान शून्य त्या ते जे काही आपल्याला प्राप्त झालं आहे त्याच्याबद्दलही असं फार काही कौतुक आहे असं नाही. त्याला तेज असं म्हणायचं. हे फार थोड्याच मंडळीजवळ असतं असं आपल्या लक्षात येईल. ऐसे ईश्वराकडे निज ढावे आपैसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते. आणि मग 190व्या ओळीमध्ये आत्ताच्या 4 ह्याच्यामध्ये जी काही वेगवेगळी उदाहरणं माऊलींनी दिली त्याच्यात म्हणतात की असं जमलं ना तर ईश्वराकडे आपोआप आपोआप सहजपणानं त्याची प्रगती होते. स्वाभाविकच स्वतःच जाता येतं. त्याला तेज अशी संज्ञा द्यायची. आता हे तेज काही केवळ शारीरिक किंवा असं दिसणार नाही आहे. शारीरिक आपोआपच होईलच, शरीराला पण एक प्रकारचं तेज प्राप्त होईलच, पण हे आध्यात्मिक तेज आहे, ईश्वर प्राप्तीसाठी लागणारं तेज आहे. म्हणजे आपोआपच मानसिक उत्साह. आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण म्हणतो की एक ना वेगळंच तेज आहे त्यांच्यावर असं आपल्याला जे वाटतं. त्याचं कारण आहे की त्यांना ह्या आधीच्या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या त्या आपल्याला काही मिळवायचं आहे म्हणून त्यांनी काही केलेलं नसतं. सगळे इंद्रिय त्यांची ताब्यात असतात. अत्यंत निष्पुळपणानं सगळ्या गोष्टी ते करतात. हा जो आंतरबाह्य उत्साहाची गोष्ट असते ना त्याला तेज म्हणायचं. तया नाव तेज आध्यात्मिकते. आता ह्या ज्या 5 ओव्या आहेत या 5 ओव्यांचा विचार आपण केला की मग आपल्याला तेज म्हणजे काय ते कळेल.
माऊली सांगतात त्याप्रमाणे तर बरोबर आहेच, पण नुसतं तेज असणं म्हणजे की सौंदर्य असा त्याचा अर्थ आहे. छान दिसणं, सौंदर्य असणं म्हणजे की तेज नाही. सौंदर्य वेगळं आहे आणि तेज वेगळं आहे. तेज हे ज्ञानाचं असतं. बाह्यांग कसं आहे, चेहरा मोहरा कसा आहे हे नाही, तर भक्तीचं, साधनेचं, ज्ञानाचं असं एक तेज असतं, सद्गुणांचं. अशा प्रकारचं जे असतं त्याला तेज म्हणायचं. बाकी असतं सत्तेचं असतं, शक्तीचं असतं वगैरे वगैरे आपल्याला दिसतात. तेवढ्या पुरती आणली त्याला नाही तेज म्हणता येणार. पण खरंच देशभक्तीचं तेज असतं. अशा पद्धतीने काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी अखंड त्यामध्ये राहणं, त्यामुळे आपोआपच येतं. आता या तेजापुढे सामान्य माणसाचा विचार करा. सामान्य माणूस एवढंच करू शकतो की अशा तेजापुढे तो नतमस्तक होता की अरे हे काहीतरी वेगळं आहे. ह्याच्याजवळ असणारं जे एक शक्ती आहे म्हणजे आध्यात्मिक शक्ती आहे ही वेगळी आहे. मग संत, महंत, ऋषी, मुनी आपण इतिहासातली प्राण्यात उदाहरणं देऊ शकू. त्यांच्याजवळ असणारी जी सगळी शक्ती आहे त्याला तेज असं म्हणायचं. म्हणजे खरोखरच आपल्या असं विवेकानंद, सावरकर, लोकमान्य टिळक अशी मंडळी पाहिली की त्यांची असणारी जी देशभक्ती आहे, धर्मभक्ती आहे, त्याचं एक तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे. त्यांच्या त्या भक्तीचं, ज्ञानाचं, देशभक्तीचं एक तेज त्यांच्या व्यक्तिमत्वावरती दिसतं आणि मग तेज शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो. संत सहवासात राहिलं की संतांचं काय वेगळेपण आहे ते आपल्याला कळतं. सहवासातच कशाला, आता प्रत्यक्ष सहवास आपल्याला नाही मिळाला तरी संत साहित्याच्या सहवासात राहिलं आणि अशा प्रसंगी संत कसे वागले हा विचार केला तर आपल्याला त्यांच्याच वर्षाचं तेज आहे ते कळतं. कधी कधी आपल्याला छान अनुभव येतात. आम्ही 1-2 वर्षापूर्वी डॉक्टर वि. कुलकर्णींकडे गेलो होतो. एक तासभर त्यांच्या घरी त्यांच्या सहवासात होतो. एकदम असा वेगळाच अनुभव आला की एक वेगळ्या उंचीवरती जणू काही आपल्याला एक तासभर जाता आलं की बोलणं. आत्ता आपण हे सगळे गुण पाहतोय ना, ते सगळे गुण एखाद्या व्यक्तीमध्ये एकत्रित आपल्याला जेव्हा दिसतात ना तेव्हा जो काही आपल्याला अनुभव येईल की इतकं बोलणं गोड, बोलणं छान, किती सहज गोष्टींमध्ये डॉक्टर वि. कुलकर्णी आम्हाला सांगत होते. अगं म्हणाले नाही पटलं ना की लगेच अकाउंट क्लोज करायचा, पटकन म्हणायचं सुनबाईला. आम्हाला किस्सा सांगत होते, सुनबाई घरातच होती आणि सहज बोलले. अगं म्हणाले घरच्या पुस्तक काढत होतो तर खरं म्हणजे मी स्टुलावर चढायला नको हो आता, आणि ती होती ना घरात, मी सांगायला पाहिजे ना, पण विसरलो आणि मी चढलो, मग रागावली मला. बरोबर आहे ना. अगदी गोड सांगत होते. इतका तो संवाद असा गोड वाटत होता आणि मग ती रागावली ती आणि मग आता तो राग जायचा कसा. मग 5-10 मिनिटांनी मीच तिला म्हटलं आपण अर्धा कप चहा पिऊया का, आणि वातावरण सगळं असं शांत करून टाकलं. अगं अकाउंट क्लोज करायचं आहे, नाहीतर कसं चाललं. हे जे काही मार्दवता, हे जे काही बोलण्यातली कला आहे ना ती अशी, आणि पुन्हा हे सगळं असं मुद्दाम केल्याचं कधी सहज आहे, आपैसा माऊलींचा शब्द आहे असं जमलं. याला तेज म्हणायचं. हे सौंदर्य वेगळं आहे आणि तेजस्विता वेगळी आहे असं आपल्याला दिसेल. तर अशा संत सहवासात, संतांच्या सहवासात गेलं की आपल्याला हे सगळे गुण एका ठाई एकत्र आलेले असे दिसतात आणि एक वेगळा अनुभव आपल्याला येतो. त्या संतांच्या सहवासामध्ये तुम्ही आम्ही चांगली माणसं गेलो तर होतच परिणाम. अहो दुष्ट दुर्जन गेले तरी त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो. त्यांचं सुद्धा आचरण ते बदलवून टाकू शकतात. इतकी किमया त्यांच्याजवळ असते असं आपल्याला दिसेल. एक जुनं उदाहरण आहे 30-35 वर्षापूर्वीचं. त्या चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये खूप असे मोठ्या प्रमाणावर दुष्ट क्रूर असे डाकू होते. इतक्या त्यांच्या दुष्टपणाच्या, अत्याचाराच्या कहाण्या येत होत्या की शस्त्रधारी पोलीससुद्धा जायचे ना तरी ते त्यांच्या हद्दीत जायला तयार होत नसत. इतक्या दुष्टपणानं आणि अगदी अत्याचार त्यांच्यावर केले जायचे. पण मग आता अशा या क्रूर दुष्ट असणाऱ्या डाकूंचं करायचं काय. तर जयप्रकाश नारायण यांच्यासारखा एक निष्ठावान नेता, अत्यंत सदाचारी आणि खरोखर ह्या सगळ्या दैवी गुणांचा जणू काही एकत्रितरित्या होतं. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण त्यांना भेटायला जायचं. सच्चारित्र्य असणारे, अगदी नीतिमत्तेचा आदर्श असणारे जयप्रकाशजी तिथे गेले आणि त्यांच्या जाण्याचा परिणाम असा झाला की त्या सगळ्या दुष्टांनी आपली शस्त्र खाली टाकली हो असं आपल्याला दिसतं. म्हणजे खरं तर ह्यांची हिंमतच होती की या डाकूंच्या
प्रदेशात ते स्वतःहून गेले, परंतु त्यांच्या नुसत्या तिथे येण्याने इतकी गडबड हे झाली की त्यांनी सगळ्यांनी शस्त्र खाली दिले. हे जे काही आहे ना, ते त्या क्रूर दुष्ट डाकूंना सुद्धा ह्यांचं तेज काय ते कळलं. यांच्या हातात शस्त्रसुद्धा नव्हतं, पण तरी देखील त्यांच्या नुसत्या तेजाचा परिणाम त्यांच्यावर झाला. हा म्हणून ती दैवी गुणसंपत्ती आहे. तेज हे दैवी गुणसंपत्तीतलं आहे याचं कारण ते. सात्विक गुणांपैकी म्हणजे सात्विक गुणाचा असं असतं, तो जरा दुसऱ्याला धाक असतो. बरं, सात्विक गुणांचा धाकच असला पाहिजे, म्हणजे दुष्ट माणूस वाईट गोष्ट करणार नाही, कोणी माणूस वाटेल तसं वागणार नाही, असं सात्विक माणसाच्या अस्तित्वाचा उपयोग होतो. माझ्या भाच्या दिवाळीची सुट्टी म्हणून ट्रिपला गेले, तर काल संध्याकाळी मला फोन आला आणि 7-7:30ला एका खूप मोठ्या उंच काय मध्य प्रदेशमध्ये हनुमंताचं खूप मोठी मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या तिथे गेले, सगळ्या 5 जणी खाली बसली आहे आणि मला फोन घेऊन काय सांगितलं की मावशी आम्ही इथे रामरक्षा म्हणतोय बरं का. तर आता हे काय, मी काही तिथे नव्हते कधी, पण एक नकळत झालं आहे की आत्ता इथेच आपण रामरक्षा म्हटली तर मावशीला छान वाटेल, म्हणून लगेच तरी मला फोन करून सांगितलं. तसं आहे की हे वातावरणाने तिथल्या ह्याने आपोआप आपल्याजवळ जो हा गुण आहे ना तो येतो, म्हणजे मुळात असतोच, नसतो अशातला भाग नाही, परंतु त्याच्यावर जे काही असं सावट आलेलं असतं ते दूर होतं. त्याला तेज असं म्हणायचं. जसं मार्दवता असं आपण घेऊन पाहिला, मार्दवता आहे म्हणजे तेजही आहे त्याच्यात. हे सगळे एकात एक ह्याचेच गुण आहेत. बोलण्यामध्ये मृदुता असणं हे तेजाचंच लक्षण आहे, क्षमाशीलता असणं तेजाचंच लक्षण आहे. असं ज्याला जमतं त्याचा स्वाभाविकच भोवतालच्या याच्यावरती परिणाम होतो. असं तेज म्हणजे धाक पण वाटला पाहिजे आणि आदर पण वाटला पाहिजे. त्या व्यक्तीचं असणारं जे तेज आहे त्याच्या अस्तित्वामुळे आपोआप धाक पण वाटला पाहिजे, आदर पण वाटला पाहिजे, भीती न वाटता हे सगळं जमलं पाहिजे. कारण त्याचं वागणं पवित्र असतं, त्या व्यक्तीचं वागणं चांगलं असतं. स्वाभाविकच भोवतालच्या असणाऱ्या व्यक्तींना तो एक विश्वास वाटतो आणि त्यांचंही वर्तन बदलतं. हे जे आहे त्यांच्या चेहऱ्यावर असणारी जी काही, ज्याला आपण काय शब्द वापरायचं पण त्याला तेज हाच शब्द वापरावा लागेल, त्याला तेज म्हणायचं. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर आपण फार तर असं म्हणू शकतो की अशी काहीतरी इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व असलं पाहिजे की आपला लगेच त्याच्यावर बदल झाला पाहिजे. पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे की त्यांच्या अस्तित्वाचा आपल्या भोवतालच्या सगळ्या याच्यावर लगेच परिणाम झाला पाहिजे. असं काहीतरी दमदार किंवा काय म्हणायचं अशी प्रेमळ नजर, आदर, अशा सगळ्या गोष्टी किंवा चेहऱ्यावर हसतमुख भाव, एक आत्मविश्वास, अशी जी काही छाप पडणं त्याला तेज म्हणायचं. हा दैवी गुण आहे असं भगवंत सांगतात. आता अशी जी तेजस्वी व्यक्ती आहे, या तेजस्वी व्यक्तीला आपोआपच सन्मान मिळतो, आदर मिळतो. तो ज्या क्षेत्रात पाऊल टाकतो तिथे त्याला यश प्राप्त होतं. त्याच्याबरोबर त्याच्या मागे जाणारे अनेक अनुयायी त्याला मिळतात आणि माऊली म्हणतात हे सगळं आपोआप घडतं, याच्यासाठी काही करावं लागत नाही. जसं असतं ना, सूर्याला आपलं श्रेष्ठत्व काही सिद्ध करावं लागत नाही, तसं तेज असणारी ही मंडळी जी आहे त्या मंडळींना काही आपलं वेगळं करावं लागत नाही, आपोआपच त्यांना अनुयायी मिळतात. माऊली उदाहरणं देतात आपल्याला की अग्नीला मला पायदळी तुडवू नको असं विनवावं लागतं का हो? केलंच तर काय होईल माहितीच आहे. त्यामुळे तसं आहे की यांना आपोआपच सगळ्या गोष्टी मिळतात. वनामध्ये सिंह आहे, त्याला स्वतःच तो राजा आहे, त्याला काय कोणी राजापद दिलं आहे का? त्याला काही निवडणूक लढवावी लागली आहे का? त्याला स्वतःचं काही सिद्ध करायला लागलं आहे का? नाही. न अभिषेको न संस्कार हा सिंहस्य क्रियते मृगैः. ह्या अरण्यातल्या लोकांनी त्याला काही संस्कार वगैरे केला नाही, सिंहासनावर बसवलं नाही आहे. विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगैर्नता, स्वतःच तो राजा आहे असं आहे. हा तेजस्वी जो आहे, स्वतःच जे तेज आहे त्यांनी आपोआपच पैसा सगळ्या गोष्टी मिळतात, काही विनवावं लागत नाही, काही न्यावं लागते. सिंहाला वनराज अशी दुसऱ्या कोणी पदवी देण्याची गरजच नसते. सूर्य काय, अग्नी काय, सिंह काय हे उदाहरण आपल्याला सांगतात की त्यांच्याजवळ हा तेजस्वीता गुण आहेच आणि तो गुण आपोआपच या सगळ्या गोष्टी त्यांना मिळवून देतात. दुसरं असं की तेजस्वीता वयावर पण अवलंबून नाही आहे. असं नाही आहे की ती वृत्ती आहे, तेजस्वीता ही वृत्ती आहे, त्या वय लहान मोठं याचा काही संबंध नाही आहे. बरं, दुसरं असं की वरवरचं नाही आहे,
हे सगळं आतून यावं लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपोआपच आतून आलेलं हे जे आहे म्हणजे तेजस्विता ही आतून यावी लागते. नुसतं कुठल्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आपण चेहरा मोहरा बदलून तेजस्विता आणता येणार नाही आहे. अंतरातून आलेली ती तेजस्विता असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला 2 उदाहरणांनी लक्षात येईल की भागवतामध्ये एक आपण वाचलं आहे की भागवतामध्ये सूर्यकुळामध्ये एक असमंजस नावाचा राजा झाला. उलट कुंभाराच्या घरी मातीची गाडगी मडकी होती, पण मातीच्या त्या गाडगीमध्ये किंवा मातीच्या त्या सगळ्या छोट्या छोट्या सैन्य जे तयार केलं होतं त्या सैन्यामध्ये त्यांनी असं काही चैतन्य भरलं आणि मग त्या तो शालिवाहन झाला. म्हणजे तेजस्विता ही रणक्षेत्र धर्मक्षेत्रामध्ये असते, मारण्यात असते, मरण्यात असते, युद्धात असते, शांततेत असते. तेजस्विता ही सगळीकडे असते. कुठे भय होईल भरोसा. त्या शालिवाहनाला असं पण करता आलं की फुंकलं नुसतं आणि ते सैन्य खरं झालं. म्हणजे असं म्हणतो ना की व्याख्यानात प्रवचनात भाषणामध्ये तेज दिसेलच, पण मौनात पण तेज दिसेल. काहीच न बोलणं नुसतं अस्तित्व असतं याच्यात सुद्धा तेज लक्षात आहे. तेजस्विता सगळीकडे असते. आपल्याकडे आपण देव दानव आणि मानव असे प्रकार पाहतो. म्हणजे आपल्याला सज्जन जी मंडळी आहेत त्या सगळ्या सज्जन मंडळींचा विचार केला तर आपण असं म्हणू की जे श्रेष्ठ आहेत सर्व गुण संपन्न आहेत त्याला देव म्हणायचं. स्वर्गात राहतात, परोपकार करतात, चांगली कामं करतात. यांच्याजवळ तेजस्विता असते. आपण त्यांच्या फोटोला मागे असं छानपैकी तेज पाहतो, तेजोवलय पाहतो. हा जो देव शब्द आहे तो देव शब्दसुद्धा दिव या धातूपासून आला आहे म्हणजे प्रकाशन. तेजष्ट म्हणजे काय प्रकाशन. आता देव स्वतःच प्रकाशमान आहेत. आता स्वतःच जर ते प्रकाशमान आहेत आणि ते स्वतः प्रकाशमान असून जगाला प्रकाश देतात. आपण स्वतः प्रकाशमान आहेतच आणि ते जगाला प्रकाश देतात. असं सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे ते देव आहेत आणि म्हणून त्यांच्याजवळ ते तेज आहे. आपण स्वतः आहेतच प्रकाशित आणि ते अन्यांना पण प्रकाश देतात. मग वायू आहे, अग्नी आहे, जल आहे म्हणजे पंचमहाभूत आहे, सूर्य आहे. या सगळ्यांच्या ठिकाणी आपण देवत्व पाहतो कारण ते आपल्याजवळ अशा म्हणजे देवच आहेत ते परमेश्वर आणि तो परमेश्वर सगळ्यांच्या ठाई आहे. असं म्हणजे भगवंतांनी विभूती जेव्हा सांगितल्या 10व्या अध्यायात तेव्हा आपण पाहिलेलं आहे की त्यांनी तेजस्वी गोष्टींची यादीच आपल्याला दिली होती. विभूती सांगता सांगता भगवंता आदित्याना अहम विष्णू. खरं तर सगळेच ते तेजस्वी, पण त्याच्यात प्रकाश देणाऱ्यांमध्ये कोण तर मी हे किंवा मी काय तर मी सूर्य. मरुद्गण असतील तर त्याच्यामध्ये मी मरीची. प्रत्येक ठिकाणी जे विशेष गुण दिसत आहेत ते चांगले. नक्षत्र आहे त्याच्यामध्ये मी चंद्र. अशी भगवंतांनी यादी आपल्याला दिली. वेद आहेत, वेदांमध्ये सामवेद मी असं त्यांनी आपल्याला सांगितलं. खरं तर सगळ्याच गोष्टी तेज देणाऱ्या, सगळ्याच गोष्टी चांगल्या, पण त्याच्यात भगवंत आपल्या देवांमध्ये इंद्र मी, इंद्रियांमध्ये मन मी आणि सगळ्या प्राण्यांमध्ये जी चेतना शक्ती आहे ती मी. असं भगवंतांनी आपल्याला आपल्या विभूती सांगताना सांगितलं. हे जे सगळं आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे तेजस्विता. तेज शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात घेतला तर असं कळेल. यद्यद्विभूतिमत् सत्वं श्रीवधूजतमेवा तत्तद्देवाय गच्छत्वं मम तेजोंश संभवम. असं भगवंतांनी सांगितलं आहे की ऐश्वर्ययुक्त, लक्ष्मीयुक्त किंवा उत्साहयुक्त हे सगळं जे आहे जिथे जिथे आपल्याला दिसेल ऐश्वर्य, आता म्हटलं तर उत्साह, सगळ्या प्रकारचे गुण दिसतील तिथे तिथे भगवंताचा तेजाचा अंश आहे. जिथे जिथे आपल्याला अशा गोष्टी दिसतील तिथे आपण समजून चालावं की ते भगवंताचं तेज आहे. आपलं जीवन असं उत्साह, पराक्रम, आशा, आकांक्षा यांनी जर आपल्याला भरायचं असेल तर आपल्याला अनेकांनी मार्ग दाखवला आणि तो तेजाचा मार्ग दाखवला आहे. आपल्यामध्ये पण हा गुण आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर अशा मार्गाने जाणाऱ्या लोकांच्याच मार्गाने आपण जाणं. नेहमी म्हणा नराचा नारायण. आता नराचा नारायण बनण्याचा मार्ग आपल्याकडे आहे. माणूस आहे त्या माणसाचा ईश्वर होणारच आहे. असं आपल्या कार्याला यश मिळण्यासाठी जे लागतं. आता वाटेत संकट येणार. हा जो मार्ग आहे तो कंटकाकीर्ण मार्गच आहे. काठे कुठे पडले तर पडले तर ध्येय पण ते तुला जे ध्येयापर्यंत जायचं आहे तो वाटेमध्ये सगळा असाच रस्ता आहे.
पण तरी त्या काट्याकुट्यांना पार करून त्या मार्गाने जाणं, त्याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे त्याला तेजस्विता असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला कळेल, जर आली जरी कष्टदशा अपार, न टाकीती धैर्य तथापि थोर. किती कष्टाची वेळ आली तरी धैर्य सोडत नाही. केला जरी पोत बळेचे खाळे, ज्वाला तरी ते वरती उफाळे. उदाहरण पण छान देतात. तो पोत जरी असा उलटा धरला तरी अग्नी वरच येणार आहे. तसंच आहे आपलं, की आपण जर ध्येय असेल, आपलं ठरलं असेल मनाने, तर किती वाटेमध्ये कष्ट येऊ देत आपण पाठ फिरवणारच नाही, आपण जाणारच. त्याच्यासाठी लागणारच आहे ते तेज आहे, ही तेजस्विता आहे. अगदी श्रीराम श्रीकृष्ण यांच्यापासून ते अगदी अलीकडे रामकृष्ण परमहंस विवेकानंदांपर्यंत सगळ्यांचा जर आपण विचार केला तर त्यांचं जीवन कसं आहे, तेजस्वी आहे. त्यांच्या फोटोच्या मागे जे तेजोवलय दिसतं त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की यांच्याजवळ असणाऱ्या जी संपत्ती आहे ती सगळी तेज ह्या नावाची संपत्ती आहे. आणि ती कशी, तर स्वतः आहेच ते इतरांना देणं. सूर्याचं उदाहरण ठेवलं असेल, स्वतः जळतो पण सगळ्यांना प्रकाश देतो. अशी तेजस्विता ज्यांच्याजवळ आहे, तो गुण भगवंतांनी आपल्याला देऊन पाठवलेला आहे. आपण फक्त ते मला कसं जमणार आहे, माझ्यासाठी की होणार नाही असं जे आपल्या मनात येतं त्यावेळेला हा गुण आठवायचा की का नाही होणार, आपण चांगलं काम करतो आहे ना, तर होणारच. मला भगवंतांनी ते तेज देऊन पाठवलं आहे. येतील मध्ये अडचणी, त्या अडचणीवर करीन मी मात, अशा प्रकारचा विचार आपल्याला. जसं आधीचा गुण आपण पाहिला दुसऱ्या श्लोकातला शेवटचा, की मन पण खंबीर पाहिजे, शरीर पण खंबीर पाहिजे. तसं आत्ता आपण पाहिलं की ते तेज आपल्याजवळ आहे आणि फक्त ते तेज आहे त्याचं स्मरण आपण केलं आणि या सगळ्या पूर्वसुरींनी आपल्याला जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण गेलो तर आपल्याला यश मिळेल, आपण ध्येय गाठू शकू, अशा प्रकारे. आता तेज क्षमा धृती शौचम, क्षमा पुढला हे आहे, तो क्षमा गुण आपल्याला पाहायचा आहे. पण तो आपण पुढल्या सोमवारी पाहूया. त्यालासुद्धा माऊलीने आणखीन 5 ओव्या दिलेल्या आहेत एकेका ह्याच्यासाठी. मग अशी मला असं वाटलं की खरंच त्या अचापल्यमसाठी माऊलीने आणखीन काही उदाहरणं आपल्याला द्यायला हवी होती. पण तसं न करता आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपल्याला काय काय लागेल असं म्हणून आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय कशी आपल्या ताब्यात ठेवायची एवढाच विचार केला. आणि याचं कारण नंतरच्या श्लोकातल्या नंतरच्या गुणांमध्ये आपल्याला कळलं की ते सगळं अचापल्य म्हणजे मनाची खंबीरता आणि देहाची खंबीरता प्राप्त होण्यासाठी हे पुढले तेजक्षमा वृत्ती शौच मद्रोगत मानिता हे जे पहिल्या ओळीमध्ये सांगितलेले गुण आहेत याच्यामुळे ते सगळं येणारच आहे. आणि याला मात्र पुन्हा माऊली 5-5-6 ओव्या आपल्यासाठी दिलेल्या आहेत. आपण क्षमा या गुणाचा विचार खरं तर यापूर्वी पण आपण केलेला आहे, पण पुन्हा आपण क्षमा या विचाराचा एक दैवी गुण आपल्याला देऊन पाठवलेला आहे. आपण कुणालाही क्षमा करत नाही, चूक म्हणजे चूकच असं आपल्याला म्हणायचं असतं, पण माऊली आपल्याला सांगणार आहे की आपण क्षमाशील असलं पाहिजे. तो विचार आपण पुढल्या वेळेला करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद. किती ओव्या वाचू? 183 पासून झालं ना? 183 पासून 109. नाही वाचा वाचा हो. 183 ओवीपासून वाच. तुटता कळसूत्रीचा दोर, आंबे बाहुलीचा व्यवहार, मिळता ताबा प्राणशक्तीवर, पडे बंद कर्मेंद्रिय व्यापार. जैसा मावळताची दिनकर, लोपे किरणांचा विस्तार, तैसे मन हे जिंकल्यावर, आंबे ज्ञानेंद्रिय व्यवहार. करिता मन प्राणाचे नियमन, दशेंद्रिय